उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ आहे आणि वर्षा गायकवाड आणि त्यांच्या विरोधामध्ये उज्ज्वल निकम अशी खरं तर लढत इथे झालेली होती। धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी याविषयीची अधिकची माहिती देतील। धनंजय, वर्षा गायकवाड यांना खरं तर एक वेगळा मतदारसंघ हवा होता, मात्र त्यांना उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघामधून त्यांना तिकीट देण्यात आलं। दुसरीकडे महायुतीकडून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली। इथली नेमकी समीकरण काय होती, काय घडू शकतं तिथे? यामिनी, आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे तुम्ही म्हणलं की वर्षा गायकवाड यांना दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी हवी होती, मात्र त्यांना उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघातून उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आली। काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत जी आहे ती प्रत्येक वेळी या मतदारसंघात पाहायला मिळाली। याआधी जर आपण पाहिलं तर 2019 किंवा त्याआधी तर प्रिया दत्त आणि पूनम महाजन म्हणजे काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये या ठिकाणी लढत जी आहे ती पाहायला मिळत होती। 2 टर्म खासदार जे आहेत त्या पूनम महाजन होत्या, मात्र यंदा पूनम महाजन यांना उमेदवारी न देता उज्ज्वल निकम यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली। उज्ज्वल निकम हे उपरे उमेदवार आहेत असं काँग्रेसने प्रचार देखील केलेला आपल्याला पाहायला मिळाला होता यामिनी, आणि याच सगळ्यामुळे कुठेतरी समीकरण जे आहे ते बदलताना पाहायला मिळालं। अनेक मुद्दे जे आहेत या मतदारसंघामध्ये काँग्रेसने जे आहेत मग त्यामध्ये उपरे उमेदवाराचा असेल, त्याचबरोबर महागाई असेल, बेरोजगारी असेल, पुनर्विकासाचा प्रश्न असेल, हा काँग्रेसने प्रचाराचा मुद्दा जो आहे तो धरून ठेवला होता। आणि त्याचबरोबर उज्ज्वल निकम यांच्याकडून जर प्रचाराचा मुद्दा पाहिला तर त्यामध्ये देशद्रोही असेल किंवा त्याचबरोबर मोदींची हॅट्रिक हे 2च मुद्दे जे आहेत ते सगळ्यात जास्त चाललेले आपल्याला चर्चेत पाहायला मिळाले। त्यामुळे कुठेतरी ते लोकांपर्यंत पोहोचणं किंवा लोकांना भावणार हे ठरलेलं नाही असं पाहायला मिळालं। आणि या सगळ्या मतदारसंघातून जर पाहिलं तर उज्ज्वल निकम हे उमेदवारी त्यांना जाहीर केल्यानंतर उशिरा उमेदवारी खरं तर या मतदारसंघामध्ये जाहीर झालेली आपल्याला पाहायला मिळाली। आणि यामध्येही जर आपण पाहिलं तर उज्ज्वल निकम हे यांनी बऱ्यापैकी मतदारसंघात प्रचार जो आहे तो केलेला पाहायला मिळाला। अर्थात वर्षा गायकवाड यांनी देखील या मतदारसंघामध्ये प्रचार जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळाला। आणि यामध्येच जर महत्त्वाचं आपण पाहिलं यामिनी तर म्हणजे जे मतदानाचा टक्का आहे तो घसरलेला पाहायला मिळाला, कारण की मतदानाच्या दिवशी संथ गतीने मतदान जे आहे ते सुरू होतं। या मतदारसंघामध्ये अनेक मतदान केंद्रावर अनेकांना आपली नावं जी आहे ती सापडत नव्हती। वोटिंग कार्ड होतं मात्र नाव जे आहे ते नव्हतं, असा गोंधळ देखील या मतदारसंघात पाहायला मिळाला। मात्र तरी देखील मतदान जे आहे ते यावेळेस 51.42% झालेलं पाहायला मिळालं। 2019 पेक्षा हे कमी आहे। 2019 मध्ये हे 53% मतदान जे आहे ते या मतदारसंघात झालं होतं, मात्र यंदा ते कमी झालेलं आहे। आणि या मतदारसंघात जर पाहिलं तर कुर्ला किंवा चांदिवली हे 2 जे मतदारसंघ आहेत या ठिकाणी सगळ्यात जास्त मतदान जे आहे ते उत्तर मध्य मुंबईमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। या ठिकाणी अल्पसंख्याक जी लोक आहेत ती सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे आणि याचाच कुठेतरी फायदा जो आहे तो वर्षा गायकवाड यांना होऊ शकतो। त्यामुळे वर्षा गायकवाड यांचं पारडं जे आहे ते उत्तर मध्य मुंबईमध्ये असलेलं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। मात्र तरी देखील अटीतटीचा सामना जो आहे तो पाहायला मिळतो, कारण की उज्ज्वल निकम यांनी देखील तसा प्रचार जो आहे तो केला होता। आणि शेवटच्या टप्प्यात जर आपण पाहिलं तर प्रचारादरम्यान उज्ज्वल निकम यांच्या प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आलेले, त्यामुळे राजकीय चर्चा ज्या आहेत त्या देखील रंगलेल्या पाहायला मिळाल्या होत्या। मात्र वर्षा गायकवाड यांच्या बाबतीत जर पाहिलं तर शेवटच्या टप्प्यात असा कोणता मोठा नेता किंवा चेहरा जो आहे तो महाविकास आघाडीतला प्रचारादरम्यान दिसला नाही। त्यामुळे कुठेतरी ती एक बॅकफूटवर येणारी गोष्ट जी आहे ती महाविकास आघाडीकडून पाहायला मिळाली। आणि एक गोष्ट अशी देखील आहे यामिनी, जर आपण पाहिलं या मतदारसंघातली की हा संपूर्ण प्रचार होत असताना जे आहे ते वर्षा गायकवाड यांनी प्रचंड ताकद जी आहे ती लावलेली, अनेक नाराजी नाट्य देखील झाली, कारण की नसीम खान यांना या ठिकाणाहून उमेदवारी हवी होती मात्र ती देण्यात आली नाही आणि ती उमेदवारी वर्षा गायकवाड यांना दिली। त्यामुळे आघाडीमध्ये तो नाराजीचा नाट्यसूर देखील उमटलेला आपल्याला पाहायला मिळाला होता। याचा कुठेतरी फायदा घेण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपकडून केला गेला होता। आणि एकंदरीत जर पाहिलं तर मतदानाचा घसरलेला टक्का असेल किंवा राजकीय जी स्थानिक गणित आहे ही पाहता पारडं जे जड आहे ते वर्षा गायकवाड यांचं पाहायला मिळतं। स्थानिक म्हटलं जातं की मातोश्रीच्या